शुभ सकाळ सर्वांना। कसे आहेत सगळे? मस्त ना? मी पण मस्त। तर चला, मी आली आहे गावी, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आणि मी आता चालली आहे डोंगरावरती आणि तुम्हाला सुद्धा मी आज डोंगर सफारी दाखवणार आहे। तर आमच्या शेताच्या बाजूलाच डोंगर आहे, तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे डोंगर आणि नजारा एकदम मस्त, डोळे फेडणारा असा सुंदर असा नजारा मी आज तुम्हाला दाखवणार आहे। तर चला आपण सगळी जाऊया डोंगरावरती। आम्ही डोंगराजवळ आलेलो आहे आणि मी तुम्हाला आता नजारा दाखवते डोंगरावरती कसा काय आहे। तर चला कंटिन्यू व्हिडिओ बघा, आपण बघूया डोंगरावरती। आणि इथे आहे डोंगर आणि इथे खूप सारा वारा होता, त्यामुळे मी इथे व्हॉइस ओव्हर करत आहे, त्यामुळे आवाज तुम्हाला काय तो येणार नाही बरोबर। आणि आता आपण डोंगरावरती ना एक पार्श्वनाथाचं मंदिर आहे, एक नाही तर म्हणता येणार तिथे 2-3 अशी मंदिर आहेत, ते तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतेच। व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा। आणि मस्त असं डोंगर आहे, चला मी तुम्हाला दाखवते डोंगर कशा प्रकारे आहे आमच्या इथे। हा सुरुवातीचा गेट आहे, एंट्री इथून होते सुरुवात। इथे मस्त सगळीकडे पायऱ्या सुद्धा आहेत, असा काहीच प्रॉब्लेम नाही की आपल्याला वरती जाण्यासाठी। आणि इथे खूप लोक पण येत असतात, कारण की इथे आज शनिवार होता, तर इथे शनिदेवाचं सुद्धा मंदिर आहे, त्यामुळे लोक इथे शनिदेवाला येत होते। आणि इथे काम सुद्धा सुरू होतं मंदिराचं, अजून काहीतरी रिनोव्हेशन सुरू आहे, त्यामुळे इकडे काम पण सुरू होतं, लोक पण येतात आणि असं फिरण्यासाठी सुद्धा येत राहतात, सहली वगैरे पण येतात, कारण की हे मस्त ठिकाण आहे, डोंगरावरती आहे, मंदिर आहे डोंगरावरती, सगळ्या सोयी सुद्धा आहे डोंगरावरती, त्यामुळे हे खूप भारी असं आहे। आणि आम्ही इथं दरवर्षी येतच असतो। तर चला मी म्हटलं आज तुम्हाला पण दाखवूया आमच्या गावातील डोंगर, पार्श्वनाथ मंदिर, जैन लोकांचं हे मंदिर आहे, तसं मंदिर आहे, ते लोक इथे त्यांची यात्रा वगैरे भरली जाते, मस्त कार्यक्रम सुद्धा असतात इथे, झुमका वापर सुद्धा असते कार्यक्रमामध्ये, असे मस्त असतात। आणि त्याच्यानंतर इथे बघा एक मंदिर आहे, इथे महादेवाची पिंड आहे, तुम्हाला मी दाखवतेच। तर बघा अशी महादेवाची पिंड, इथे पूजा अर्चा दररोज होत असते, खूप लोक पण येत असतात इथे फिरायला वगैरे, आत्ता सुद्धा आलेले आहेत इथे लोक फिरायला। आम्ही तर सुट्टीला आलो ना तर आम्ही इकडे येतोच, कारण की इथे आलं ना खूप भारी पण वाटतं, मस्त हिरवळगार वातावरण, थंडगार हवा आणि वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज सुद्धा येतात कधी कधी, जास्त लोक असेल तर नाही येत, पण कधी कधी असतं इथे लोक मेन ट्रॅकिंगला वगैरे इथून येतात जातात। आणि इथे आहे नंदी देवाचं मंदिर, त्याच्यानंतर इथे सुद्धा पिंड आहे, हे सगळं दगडी बांधकाम आहे, खूप पूर्वीपासून हे मंदिर आहे, जसं आम्हाला समजते तसं तर आहे, त्यामुळे हे आहेत ना देव हे खूप पूर्वीपासून आहेत। आणि त्याच्यानंतर इथे आहे शनिदेवाचं मंदिर, मी तुम्हाला दाखवते, इथे आहे महादेवाची पिंड आणि पुढे जाऊन आहे शनिदेवाचं मंदिर, तिथे लोक पूजा करत आहेत। असं हे सगळं डोंगरावरती आहे आणि इथं चांगलं आता खूप चांगली सुधारणा झाल्या पहिल्यापेक्षा, छान असं करण्यात आलं इथं मंदिरांना असं। पायऱ्या चढून आल्यानंतर इथे मोठा गेट आहे, आता इथे पुढे मंदिर आहे,
आणि इथून बघा नजारा कसा दिसतोय, डोंगर सगळा मस्त छान. ह्या डोंगरावरती सुद्धा आपण जाणार आहोत, तुम्हाला मी पुढे दाखवते. आणि इथून सर्व शेती आणि आमचं गाव. आणि ते ना क्रांती साखर कारखाना आहे, तुम्हाला मी झूम करून दाखवते. बघू शकता इथून कारखाना सुद्धा दिसतो आहे. इथे ना पाण्याचं कुंड आहे, डोंगरावरती आहे. इथे फक्त पावसामध्येच असतं, जास्त काही खोल नाही आहे. हे आम्हाला नेहमीच आहे, त्यामुळं मुलांना इथे काही धोका वगैरे नाही. हे जास्त काही खोल नाही आणि इथं पावसापुरतंच पाणी असतं, पावसानंतर इथे काही पाणी नसतं, त्यामुळे एवढी काही डेंजर असं नाही आहे. हे आता आम्ही नेहमी येत असल्यामुळे मुलांनासुद्धा इथे काही धोका वगैरे नाही. आणि इथून बघा मुलांचं सुरू आहे आमचा फोटो घ्या. आणि हे सगळं डोंगर आहे आणि इथूनसुद्धा रस्ता आहे दुसऱ्या मंदिराकडे जाण्यासाठी. आता आपण आलो आहे मेन मंदिराजवळ आणि इथं आहे पार्श्वनाथ मंदिर. आणि तुम्हाला एकदा इथं वरून कसा नजारा दिसतो हे मी तुम्हाला दाखवते, एकदा बघून घ्या. खूप छान असं वाटतं, डोंगरावरती पूर्णपणे आलेलो आहे आपण. आणि इथून बघा मस्त असं डोंगर. हे आहे डोंगर आणि इथे आमचं आहे गाव. तर कसं वाटतं तुम्हाला आमच्या गावचा परिसर, नक्की कमेंट करून सांगा. इकडून दिसते बघा आणि इकडून असा रस्ता आहे अजून एक. आणि आता आपण मंदिरात जाऊया. चला तिकडून चला. आणि हे मंदिर आहे बघा. ना आणि नाही इथे पाण्याचा कुंड आहे, पाणी कंटिन्यू असतं, उन्हाळा पावसाळा हिवाळा इथलं पाणी कधीच आटत नाही. आणि हेच पाणी दुसरं तिकडे मंदिर आहे तिकडे सुद्धा हे पाणी जातं. आणि इथून सुद्धा रस्ता आहे, मंदिराच्या पाठीमागे हा कुंड आहे. अजून एक वरती कुंड आहे, तिथे सुद्धा कंटिन्यू पाणी असतं नेहमी, कधीच पाणी हे आटत नाही. आणि बघा तुम्ही डोंगरावरती पण कशा प्रकारे पाणी आहे. तर चला पुढे दाखवते मी तुम्हाला. आणि ना इथं लोकंसुद्धा राहतात, इथं त्यांची यात्रा असते त्यावेळेस इथं लोक राहतात, त्यामुळे इथे त्यांना राहण्याची सुद्धा सोय केली आहे. इथं राहण्याची सुद्धा सगळी सोय, इथं पाणी बाथरूम वगैरे सगळं आहे. आणि इथं रूम आहे नाही, इथे आतमध्ये त्यांचे कपडे वगैरे आहेत, तिथं लोक राहतात. काही काही जणांचं नवस वगैरे असतात, ती लोकंसुद्धा इथे येऊन राहिलेली असतात. आणि इथे आतमध्ये सुद्धा बघा पाण्याचा कुंड आहे, हा खूप मोठा कुंड आहे. त्या पहिल्या कुंड दाखवला त्याच्यापेक्षा हा मोठा कुंड आहे. ह्याच्या आतमध्ये बेडक वगैरे भरपूर काय काय आहे. मला भीती वाटते पुढे जायला, त्यामुळे मी काही पुढे गेले नाही. इथून सुद्धा छोटंसं मंदिर आहे, पण मी काही पुढे जाणार नाही कारण की मला खूप भीती वाटते. आणि इथे लोक राहतात, त्यांना राहण्यासाठी हे आहे, इथे छोटीशी खोली आहे. त्यामुळे असं इथे काहीच भिण्यासारखं नाही. रात्रीचे सुद्धा इथे लोक येतात जातात. इथं नेहमी गाणीसुद्धा लावलेले असतात, तिथला गाण्याचा आवाज आमच्याकडे सुद्धा येतो. आणि इथे सुद्धा राहण्याची वाकून वाकून श्रवण श्रवण. त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो तर काय मग पाऊस यायला सुरुवात झाली आणि मस्त अशी हवा सुटली होती गारगार आणि पाऊससुद्धा पडत होता. मग काय आम्ही थोडा वेळ बसलो आणि आम्ही थोडं दिवाळीचं सुद्धा खायला आणलं होतं. मग मस्तपैकी पावसाचा आनंद घेत मस्त असं आम्ही चिवडा लाडू खाऊन घेतला आणि म्हटलं पुढे आपण मग पाऊस थांबल्यानंतर आम्ही जाणार आहोत डोंगरावरती. तर चला आपण भेटूया थोड्या वेळाने.
इथं जंगल आहे आणि खूप झाडी आहे सगळीकडं आणि रस्ता एकदम छोटा आहे. तुम्हाला मी दाखवते आता. चला. ए हळूहळू चला. शिस्तीत. श्रवण चल ना, नको काठी घेऊ. आणि ह्या आम्ही झाडीतनं बाहेर निघलो आहे. इथं पूर्ण गच्च झाडी आहे आणि ह्याच्यातनं आम्ही बाहेर निघलो आहे. आणि आता इथे बघा, इकडे सगळा डोंगर आहे, बघू शकता. आणि हा आम्ही एवढ्यावरती डोंगरावरती आहे. इकडे आमचं गाव आहे आणि हा डोंगर आहे.
चुलत्यांची शेत आहेत. इथे सगळी द्राक्षाच्या बागा वगैरे हे बघा, हे सर्व हे आहे. आणि त्याच्या साईडला तिकडे आमची शेती आहे तिथे. आणि इथे सर्व चुलत्यांची शेती आहे. बघू शकता इथे लगेच हे डोंगर आहे. आणि नाही, इथे डोंगरावरती काम सुरू आहे बघा. इथे मस्त असा रस्ता केला आहे मुलांना वॉकिंगसाठी. ते पण कुठे माहिती आहे, डोंगरावरती. काही हा डोंगर आहे आणि इकडे बघा लोक काम करतात, दिसत असेल तुम्हाला. ते ना लोक काम करत आहेत. आणि हा पूर्णपणे रस्ता बनवला आहे इथून असा इकडेपर्यंत. असा पूर्ण इकडे रस्ता केलेला आहे. इकडे डोंगर आहे आणि इकडे असं रस्ता बनवला आहे. आणि इकडे बघा हा सुद्धा नजारा. आम्ही डोंगरच्या दुसऱ्या साईडला आलो आहे आता. आणि तिकडून ह्या साईडला पूर्णपणे डोंगर आहे. इकडून वरती गेल्यानंतर सुद्धा एक मंदिर आहे वरती, पूर्ण टोकावरती. तिकडे सुद्धा जत्रा असते श्रावण महिन्यामध्ये. आणि खूप मोठं असं मैदान आहे आणि मंदिर आहे खूप मोठं. तिकडे लोक जात असतात श्रावण महिन्यामध्ये यात्रेला. हा रस्ता आहे तिकडून. आम्ही आता सध्या तिथेच काम सुरू आहे रस्त्याचे, डोंगरावरती. आणि इथे खाली बघू शकता, इथे पाणी आहे ना, तिथे खाडी आहेत, म्हणजे खाणी बोलतात त्यासनी. तर इथे 2-3 ठिकाणी इथं होते आणि तिथूनच पाणी इथं वर बांधकामासाठी आणलं आहे. आणि त्याच्यामुळे बांधकामसुद्धा सुरू आहे. अशा भरपूर खाणी आहे डोंगराच्या साईडला, खालून तिकडेपर्यंत लांबपर्यंत खाणी आहेत. पण सध्या तर त्या आता बंद आहेत. पहिल्या सुरू होत्या, आता बंद आहेत. आणि इकडे सर्व आमची शेती आहे. आणि मुलांचं मस्त इथे खेळ सुरू होता डोंगरावरती. आणि त्यांनासुद्धा खूप भारी वाटतो. मुलांना पण अशा ठिकाणी थोडंसं एन्जॉयमेंट बघायला भेटतं डोंगर. चला आता आम्ही चाललो आहे घरी, कारण की येत आहे पाऊस. आता पाऊस यायला लागला आहे डोंगरावरती, त्यामुळे आम्ही पटापट चाललो आहे घरी. श्लोक पळायचं नाही ते श्रवण, तू पळतोस सारखा हळूहळू.